सह्याद्रीतील डोंगर रांगेमध्ये अनेक घाटवाट आहे. त्यापैकी ताम्हणी घाट ही प्रचलित घाटवाट होती. आता तिथं डांबरी रस्ते तयार झालेले आहेत, परंतु ही पूर्वी प्रचलित पायवाट होती. तर या पायवाटेवर लक्ष ठेवण्यासाठी कैलासगडाची निर्मिती केली गेली. ताम्हणी घाटात पावसाळा किंवा इतर वेळेस पर्यटन क्षेत्र, अंधारबन, कुंडलिका व्हॅली, सावळा घाट असे अनेक ट्रेक पॉईंट आहेत. त्यामानाने हा कैलासगड थोडा दुर्मिळ किंवा दुर्लक्षित असं म्हणता येईल. तर आज आमची ही कैलासगडाची भटकंती सुरू आहे. पुण्यापासून साधारण 80 किलोमीटरवर हा कैलासगड आहे. ताम्हणी घाटातून आपण जेव्हा खाली माणगावकडे जातो तेव्हा पिंपरी हे गाव लागतं. तर तिथून आपण राईट टर्न घेऊन याच्या पायथ्याचं गाव वडुस्ते इथे पोहोचतो. ट्रेलर पाहून तुम्हाला कल्पना आलीच असेल की आजचा हा व्हिडिओ कैलासगडबद्दल आहे. सकाळी पौढते सर्वजण जमा झालो. पोटपूजा करून पुढील प्रवास सुरू केला. जानेवारीतील आल्हाददायक वातावरण आणि ताम्हणी घाटातील प्रत्येक वळणावर समोर येणारे नजारे पाहत राहावे असे होते. अर्धा घाट पार केल्यावर उजवीकडे पिंपरी, वांद्रे, वडुस्ते या गावाकडे जाणारा फाटा दिसतो. त्याच मार्गावर कैलासगड विराजमान आहे. हा रस्ता तर आणखीनच सुंदर दृश्य एकामागून एक समोर दाखवत होता. सावळ्या घाट, अंधारबन, कुंडलिका व्हॅली या सर्व ट्रेकची सुरुवात याच रस्त्यावरून होते. वडुस्ते हे गडाच्या पायथ्याचं गाव. पाण्याच्या बाटल्या तिथे भरून घेतल्या आणि गडाच्या पायथ्याकडे निघालो. कैलासगडाच्या पायथ्याला आता पोचलो आम्ही. इथे गाड्या पार्क करून या खिंडीवजा रस्त्याने गडावर जाण्याचा मार्ग. पहिल्या टेकडीवर पोचलो आणि समोरचा सर्व परिसर एका दृष्टिक्षेपात आला. वाराही भन्नाट सुटला होता. कारवीचं जंगल आणि त्यातून उभी वर चढत जाणारी पायवाट. उंचीवर जात होतो तसे आजूबाजूचा परिसर आणखीन खुलून दिसत होता. हां फुल फिट अवस्थेत. हां 20 मिनिट जास्त झाले ना. एक छोटा रॉक पॅच लागतो. तिथे फिक्स केलेल्या रोपच्या साहाय्याने सहज तो पार होतो. वर चढत जाणारी पायवाट आणि ऊन वाढत चालले होते, तरी सगळ्यांचा उत्साह हा कमी होत नव्हता. रोजच्या 9 to 6च्या चाकोरीतून अशा गडकिल्ल्यांच्या सानिध्यात शरीर आणि मन थकत नाही हे नक्की. पावणे 11ला आम्ही सुरुवात केली होती. आता गडाच्या माथ्यावर आहोत. हा समोर जो दिसतो तो भगवा आणि आता इकडे शिवमंदिर आणि एक गुहा आहे. मोठे दगड पाहिजे. पाण्याच्या टाक्याकडे जाणारा बोर्ड पडला होता, तो आता बसवण्याचा प्रयत्न करतो आम्ही. हा जो इकडे रस्ता जातो हा पाण्याच्या टाक्याकडे आणि हा इकडून माथ्यावर जे शिवमंदिर आहे तिकडे जातो. त्याला दगडी लागते ते. गडावरील बांधकामाचे हे काही अवशेष आहे तिथे. पटकन नजरेत येत नाही. इथे बोर्ड लावला त्यामुळे लक्षात येत आहे. हे पहा इथे जोत्याचे काही अवशेष दिसतात.
आणि समोर जे दिसतं ते शिवमंदिर. पुरातन शिवमंदिराचे जुनेपण जपत जीर्णोद्धार करण्यात आला आहे. गाभाऱ्यात वेळ पडलीच 6-7 जणांचा मुक्काम होईल एवढी जागा आहे, पण पिण्याच्या पाण्याची सोय गडावर नाही. शिवमंदिराच्या मागील बाजूस मुळशी डॅम जलाशय आणि काही गडांचे दर्शन होते. काय ते झेंड्यापाशी करू. गडावर गेल्यावर आमचा एक आवडता उद्योग आजूबाजूला पडलेल्या दगडापासून शीग उभारणे, मनाला स्थिर करण्याचा एक व्यायाम. हात लावा ना खाली पण. ते पटलं नाही त्याला. मंदिराच्या कडून परत येताना पुढे आलं की डावीकडे एक बोर्ड आहे गुहेकडे. आता तिकडे चाललो होतो आम्ही. इथं 2 ठिकाणी गुहेकडे असा बोर्ड लावला होता. आम्ही एक वरचा जो टापू आहे तिथे पूर्ण चक्कर मारून आलोय, पण अजून गुहेचं काय मागमाच दिसेना. वरती नाही रे, त्या बाजूला चाललंय. अरे आपण त्या टाक्याच्या इथं आलो, बोर्ड लावलं तिथंच आलो. खूप शोधाशोध करून गुहा आम्हाला सापडली नाही. मग आम्ही पाण्याच्या टाक्याकडे निघालो. टाक्याजवळ पिण्याच्या पाण्याचा बोर्ड आहे, परंतु काळाच्या ओघात आणि उपसा नसल्यामुळे हे पाणी पिण्यायोग्य नाही. पण पाण्याच्या टाक्यांची रचना आणि शेवाळांनी पाण्यावर केलेली रंगसंगती एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. गड भटकंती झाली आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. आता आम्ही अर्धा गड पायउतार झालेलो आहे. तांबरी परिसरात पर्यटनासाठी आला किंवा पावसाळ्यामध्ये किंवा इतर तांबरी परिसर हा सह्याद्रीचा एक अंग आहे, खूप सुंदर आहे. तर इथे हा कैलासगड आवर्जून पहा. एक आणि मॉडरेट ट्रेक आहे, साधारण 1-1.5 तासाभरात आपण गडावर पोचतो. पायवाटे एकदम सोपी आहे. एक ठिकाणी एक रॉक पॅच आहे, पण तोही दोर लावल्यामुळे सोयीस्कर झालेला आहे. अशा नवनवीन गडकिल्ल्यांच्या माहितीसाठी बाईक हाईक लाईफ या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून असे नवनवीन गडकिल्ले तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक हुरूप येईल.